तसं म्हणून लकाप्पा भेटले मामाला म्हणाला मामा अरे आज या क्षेत्र घेतलं पण याचा व्यवहार मिळायचा कसा इकडे करू मामा म्हणाला अरे राजाच्या तुझ्या बाळूदत्ताच्या दरबारामध्ये सेवा करते पैलवान करते मग मामा म्हणाले कुस्त्या करायला सुरुवात कर लकाप्पा भेटले म्हणाला मामा कुस्त्या करू ना आखरीचं मैदान होतं आखरीची जत्रा होती आणि त्या जत्रेमध्ये लकाप्पा भेटले म्हणला मामा मी कुस्ती करू का मामा म्हणाला एका जोडून जरी कुस्त्या केला तरी बाळूदत्ताच्या आशीर्वादानं तू विजयाचा झेंडा घेऊन येणार बा या देवळात काय तुझं देवा माय बाप बघा लकाप्पा भेटलेला आशीर्वाद दिला आपल्या गावाला लकाप्पा भेटलेल्या मैदानामध्ये कुस्ती केला तिथे 2,500 रुपये रोख रक्कम आणि 2 तोळे सोनं मिळालं बघा 2,500 रुपये झालं पुढं जे मैदान होतं ते मुरनाळला मिळलं तिथे 1,500 रुपये दिले आणि ते झाले किती 4,000 झाले का 4,000 झाल्यानंतर मैदान कपूर गाव आहे आणि त्या कपूर गावामध्ये लकाप्पा भेटलेल्या कुस्ती जिंकली झाले किती 500 रुपये मिळाले 4.5 झाले का जगाच्या मालकांना इस्रायला 100 रुपये दिले किती झालं 4,600 रुपये तेव्हा लकाप्पा भेटले म्हणाला देवा अरे व्यवहाराला 400 रुपये कमी पडतात त्यावेळी माझा मामा सांगू लागला अरे राजाच्या नाव कोणत्या तर सावकारा भेटायचा हात राखून सरपंचाला फिरत करा हळूहळू फिरवून टाका महिला सावकाराकडे 400 रुपये घेतलं व्याजानं आणि 5,000 रुपयाला या जगाच्या मालकानं लकाप्पा भेटलेला 8 एकर जमीन मिळवून दिली महिला एवढं सोपं ना आणि त्याच्या गावात माझा मामा जातो त्याच्या गावाला माझा मामा जातो त्याचं कल्याण केल्याशिवाय म्हणून त्याची महिला एवढंच नाही त्या लकाप्पा भेटलेला इतकं कमवलं तालमीचा मल्ल झाला कोल्हापूरचे छत्रपती आले आणि अक्कासाहेब यांचा तालमीचा मल्ल झाला पण माय बाप त्या देवाला वाटू लागलं या लकाप्पा भेटले ना आपला स्वतःचा प्रपंच बघावा लकाप्पा भेटले प्रपंच करू लागला आणि मल्ल झाला तालमीचा तिकडे गेला आणि गेल्यानंतर माय बाप देव आजारी पडला माय बाप जगाचा मालक ब्रह्माचा नायक माझे मामा आजारी पडले माय बाप या जगाच्या मालकाला आजारी पडलेला त्या लकाप्पा भेटलेला माहित नव्हतं माय बाप पण माय बाप सगळ्या परिसरामध्ये बातमी पसरली देव आजारी पडला देव आजारी पडला माय बाप सगळ्यांना वाटू लागलं या देवाला खावं पिवं नीट व्हावं वैद्य करावे डॉक्टर करावं पण माय बाप माझे मामा कोणाची सुद्धा ऐकत नव्हते बरं सगळ्यांचा हात टेकला माय बाप कुणाचं झालं ना आता काय करावं या मामाला सांगावं कोणी समजावं की मामा तुम्हाला बरं वाटत नाही मामा मामा वैद्याकडे चला मामाचं हात टेकलं माय बाप कोणाच्या तरी डोक्यामध्ये कल्पना आली त्या लकाप्पा भेटलेला माझ्या मामाची सेवा लई केली त्या लकाप्पा भेटलेला बोलवून ठेवा त्या लकाप्पा भेटल्याशिवाय मामा कोणाचं सुद्धा ऐकायचा माय बाप लकाप्पा भेटलेला वाईट वाटू लागली लकाप्पा भेटलेला सुद्धा ज्या ठिकाणी काम करायचं तिथं सर्वांना उगाच नसलं वाटायला लागलं दिवस जाता जाईना काय करावं माय बाप लकाप्पा भेटलेला वाईट वाटू लागलं काय करावं लकाप्पा भेटले यंत्र ध्यानात येईना असं का होतंय मला काय सुटलं माय बाप त्या लकाप्पा भेटलेला निरोप आला अरे बाळूनगर सगळ्याय म्हणं बाळूनगर आजारी पडलाय आणि देव कोणाचं सुद्धा ऐकला त्यावेळी लकाप्पा भेटले निराश शांत करणारा माय बाप मामाचा वेळ गेला आणि ज्या ठिकाणी गेला गेल्यानंतर देवाचं चरण धरलं आणि गेल्यानंतर माझा मामा म्हणू लागला ए बाप्पा आणि राजाचा आलाच बोलला माय बाप जो देव कोणाचं ऐकत नव्हता कोणाचं बोलत